नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थिटे। आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्यांना वारंवार सर्दी खोकल्यासारखे त्रास होत असतात। सतत नाकातून पाणी येणं, शिंका खूप प्रमाणात येणं, डोकं जड होणं किंवा डोकं दुखणं, खोकला खूप प्रमाणात असणं, श्वास घेताना खूप त्रास होणं किंवा सायनसचा प्रॉब्लेम असणं यांसारख्या समस्या तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या इतर कोणालाही असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वारंवार होणारा जो सर्दी खोकला आहे तर त्या संदर्भातली कारणं काय आहेत किंवा आयुर्वेदिक उपचार कोणते किंवा घरगुती स्वरूपात आपण काय चिकित्सा करू शकतो किंवा या समस्या होण्यासाठी कोणत्या 5 चुका आपण करणं टाळायला हव्या। चला तर बघूया की या 5 चुका कोणत्या की ज्या आपण टाळणं गरजेचं आहे। या संदर्भातला हा डिटेल व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आयुर्वेदामध्ये कोणत्याही व्याधीची चिकित्सा करताना सगळ्यात आधी निदान परिवर्जन असं सांगितलेलं आहे। निदान परिवर्जन म्हणजे काय की ज्या कारणांनी व्याधी निर्माण होतो त्या कारणाचा त्याग करणं। त्यामुळेच बघूया की या संदर्भात कोणत्या 5 चुका आपण करायला नाही पाहिजेत किंवा त्या टाळायला हव्यात। सगळ्यात पहिली चूक म्हणजे सकाळी उशिरा उठणं। आयुर्वेदामध्ये दिनचर्येचं वर्णन केलेलं आहे आणि या वर्णनात सगळ्यात आधी किंवा त्याची सुरुवात ही सकाळी लवकर उठण्यापासून सांगितलेली आहे। आता वात पित्त कफ यांचा शरीरामध्ये असण्याचा कालावधी देखील वेगवेगळा आहे। सकाळी 6 ते 10 हा जो काळ आहे तर तो कफ वृद्धी करणार आहे किंवा कफाचा काळ आहे। जर एखादी व्यक्ती सकाळी 8-9 वाजता किंवा त्यापेक्षा देखील उशिरा उठत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कफ वृद्धी जास्त होणार आहे। किंवा तुम्ही दुपारी झोपत असाल तरी कफ वृद्धी होणार आहे। दुपारी झोपल्याने शरीरात कफ वृद्धी होते, म्हणूनच त्या संदर्भात आयुर्वेदाने ब्राह्ममुहूर्तावर उठण्यास सांगितलेलं आहे। आता तुम्हाला ब्राह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी 6 वाजण्याच्या आधी तरी उठणं गरजेचं आहे। अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये। दुपारी झोपायची गरजच आहे किंवा दुपारी झोपायचंच असेल तर तुम्ही वामकुक्षी घेऊ शकता की लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये 10 ते 15 मिनिटांकरता तुम्ही झोप घेऊ शकता की ज्याला आपण पॉवर नॅप असं म्हणतो, तर ती तुम्ही घेऊ शकता। दुसरी कोणती चूक आहे तर अत्यान्नू सेवन म्हणजे जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करणं। आता शरीरात कफ विकृती आहे, कफ शरीरात वाढलेला आहे म्हणजेच काय तर अग्निमंद आहे। अशा अवस्थेत भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही आणि असं असताना तुम्ही पाण्याचं सेवन जर खूप प्रमाणात करत असाल तर शरीरामध्ये कफ वाढणार आहे। कफ वाढला म्हणजे क्लेद वाढणार, क्लेद वाढला की अग्निमंद होणार, म्हणजे काय की तुमची समस्या कमी न होता ती वाढतच राहणार। तुम्ही सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचं सेवन करू शकता, परंतु तहान असेल तरच किंवा अगदी 3 ते 4 थेंब इतक्याच प्रमाणात तुम्ही गरम पाण्याचं सेवन करू शकता। तुम्ही फ्लेवर्ड वॉटर सुद्धा घेऊ शकता की ज्याच्यात सुंठ, ओवा किंवा जिरे हे एकत्र करून पाणी उकळवून त्याचं देखील सेवन करू शकता। परंतु तहान नसताना किंवा जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन करू नका। दिवसभरात देखील जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाण्याचं सेवन करा। आता इथे पाण्याचं सप्रेशन करायचं नाही किंवा एक्सेसिव्ह पाणी देखील घ्यायचं नाही, म्हणजे पाणी खूप कमी प्यायचं आहे किंवा खूप जास्त प्यायचं आहे असं न करता जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाण्याचं सेवन करा। तुम्ही वॉर्म वॉटर देखील घेऊ शकता किंवा उकळून थंड केलेलं किंवा रूम टेम्परेचरला असणाऱ्या पाण्यामध्ये मध घालून त्याचं सेवन करू शकता। मधाने कफ कमी होतो म्हणून त्याचं सेवन तुम्ही करू शकता। आता या संदर्भातली तिसरी चूक काय तर सकाळच्या वेळेमध्ये फळ किंवा फळांचे ज्यूस किंवा स्मूदी तुम्ही घेत असाल तर शरीरामध्ये कफ वाढणार आहे किंवा कफाची विकृती होणार आहे। फळं किंवा फळांचे ज्यूस किंवा स्मूदी हे कफ वृद्धी करणार आहे। आता फळांचा स्वाद कोणता तर गोड आणि आंबट। गोड आणि आंबट कफ वृद्धी करणार आहे, त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेत जर फळं घेत असाल तर त्याने शरीरात कफ वाढणार आहे। आता ज्यूस करताना आपण 2 ते 3 फळांचा वापर करतो, म्हणजे एक्सेसिव्ह फळं तुम्ही वापरताय तर त्याने देखील शरीरात कफ वृद्धी होणार आहे। स्मूदी करताना आपण दूध, केळं किंवा सीताफळ यांचा वापर करतो, तर या सर्व गोष्टींनी देखील शरीरात कफ वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वारंवार होणारा सर्दी खोकला असेल आणि तुम्ही जर ही चूक करत असाल तर या गोष्टी तुम्ही टाळणं खूप आवश्यक आहे। बघूया या संदर्भातली चौथी चूक काय आहे तर गोड पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन।
तुम्ही जर गोड पदार्थ किंवा मिठाई यांचं सेवन अतिशय प्रमाणात करत असाल किंवा रात्रीचं जेवण खूप उशिरा घेत असाल तर या सर्व कारणांनी शरीरामध्ये कफ वाढणार आहे. आता कफवृद्धी असणाऱ्या व्यक्तींनी मिठाई म्हणा किंवा तळलेले पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ खायला नाहीत पाहिजे, कारण त्यांनी काय होणार आहे तर शरीरात कफ वाढणार आहे. रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेत असाल तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की सूर्यास्तानंतर आपला जाठराग्नी जो आहे तर तो मंद होत असतो आणि तुम्ही जर उशिरा जेवण घेत असाल तर तुम्ही घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही आणि हा न पचलेला आहार शरीरामध्ये तसाच राहतो की ज्याला आयुर्वेदामध्ये आम म्हटलेलं आहे. अपाचित अशा आहाराला आयुर्वेदात आम म्हटलेलं आहे आणि आम दोष जर शरीरात वाढला तर कफ वाढणार आहे आणि जाठराग्नी मंद आणखीनच होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल किंवा तुमच्या शरीरात कफ विकृती असेल तर तुम्ही जेवणाच्या वेळा पाळणं खूप गरजेचं आहे. या संदर्भातली 5वी चूक काय आहे तर आपली सिडेंटरी लाईफ, म्हणजे काय की व्यायामाचा अभाव असणं किंवा सतत बैठकीचं काम असणं, खूप वेळ बसून राहणं, या सर्व गोष्टींमुळे देखील कफवृद्धी होणार आहे. तर तुम्ही काय करू शकता तर तुमच्या दिनचर्येमध्ये योगासन, प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार किंवा नुसता वॉक हे देखील घेऊ शकता. प्राणायामामुळे तुमची रेस्पिरेटरी सिस्टीमची इम्युनिटी चांगली राहणार आहे. बघूया की या संदर्भात तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता. तर तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता. आता ग्रीन टी कसं तयार करायचं आहे तर 10 ते 12 तुळशीची पानं, 1 ते 2 लवंग, 1 ते 2 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा, सुंठ पावडर किंवा छोटासा आल्याचा तुकडा आणि थोड्याशा प्रमाणात गूळ, हे सगळं एकत्र करून तुम्ही उकळवायचं आहे आणि अर्धा ते 1 कप इतक्याच प्रमाणात याचं सेवन करायचं आहे. तुम्ही त्रिकटू चूर्णाचं सेवन करू शकता. त्याकरिता सुंठ, मिरी, पिंपळी हे समप्रमाणात घेऊन त्याची पावडर करू शकता आणि अगदी 2 ते 3 चिमूट मधासोबत दिवसातून 2 वेळा याचं सेवन करू शकता. सीतोपलादी चूर्ण असेल, तालीसादी चूर्ण असेल यांचं सेवन करू शकता. त्याकरिता अर्धा चमचा हे चूर्ण दिवसातून 2 वेळा तुम्ही मधासोबत सेवन करू शकता. बघूया की आयुर्वेदिक उपचार आपण काय करू शकतो. तर स्नेहस्वेदनासाठी काय तर मोहरीचं तेल थोड्याशा प्रमाणात गरम करून तुम्ही त्याने छातीवर हलक्या हातांनी मसाज करू शकता. डोकं जड असेल, डोकं दुखत असेल तर तिथे देखील तुम्ही मसाज करू शकता. ओव्याची पोटली तव्यावर गरम करून तुम्ही इथे जो सायनसचा भाग असतो तर तिथे तुम्ही शेकू शकता की जेणेकरून तिथे जो जमा झालेला कफ आहे तर तो वितळून नाकावाटे बाहेर पडू शकतो. धूपन मग तुम्ही प्रिकॉशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणून किंवा ट्रीटमेंट म्हणून देखील करू शकता. याकरता ओवा आणि हळदीचं तुम्ही धूर घेऊ शकता. तुमच्याकडे धूपन पात्र नसेल तर घरामध्ये तवा गरम करून त्याच्यात तुम्ही ओवा टाकू शकता आणि ओव्याचा धूर ज्यावेळी यायला लागतो त्यावेळी त्याच्यात हळद टाकायची आहे आणि हा धूर तुम्ही घ्यायचा आहे की ज्यामुळे जो सर्दी खोकला आहे तर तो कमी होण्यास मदत होईल. बघूया की पंचकर्मातली कोणती चिकित्सा आपण या संदर्भात करू शकतो. सर्दी खोकल्यासारख्या कफज व्याधींवरती नस्य ही पंचकर्मातली चिकित्सा अतिशय उत्तम आहे. त्याकरिता तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल थोडंसं कोमट करून ते नाकपुड्यांमध्ये लावू शकता किंवा हेडलो पोझिशनमध्ये तुम्ही 1 ते 2 थेंब मोहरीचं किंवा तिळाचं तेल सोडू शकता की ज्यामुळे जो तुम्हाला वारंवार होणारा सर्दी खोकला आहे त्यापासून तुम्हाला सुटका होऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वारंवार होणारा जो सर्दी खोकला आहे तर त्याबद्दल आपण पंचकर्मातल्या काय चिकित्सा करू शकतो किंवा आयुर्वेदिक काय चिकित्सा करू शकतो किंवा घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता आणि याबद्दल कोणत्या 5 चुका आपण करायला नाहीत पाहिजे. हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.